देवता वंदनम्मा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाते निर्भय परवे प्रेम प्रपदयाते सर्वांगे सुंदरा वटसेंदुराते कंठे धड़के मागला शोभे माल भोक्ता फलाते जय 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 मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन माते मानंदने माते मा कामना पूर्ति जय जय रत्ना कंठा फरा तुझ गौरी कुमारा चंदनाचे वोटे कुंकुम केशरा हिरे दत्ता मुकुट शोभा चौबारा रुंधोनाते नपुरे चरणी घागरिया जय 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 मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन माते मानसने माते मान कामना पूर्ति जय जय लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सहस्वंडा वक्रतुंड नयना दासा माता वटपाये सलना संकट से पावावे निर्वाये रक्षावे सुरवर वंदना जय जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन माते मान कामना पूर्ति जय जय कर्पूर गौरम करुणावतारम संसारम भुजगेन्द्रहारम सदावसन्नं प्रियानन्दे भवं भवानी जगन्नाथ मंडलमालं गतवाय नमः शिवाय देवता मंडल मंगल मूर्ति गणपति बाप्पा कुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा रामगोपाल नगरच्या व या सर्व परिसरातील लोकांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद देतो। ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि सध्या गणपतीचं फार मोठं लोड त्यांच्यावर आहे। एवढ्यात वेळ काढून ते या ठिकाणी आलेले आहे। आपले ते माझे ब्रदर ऑफिसरच आहे ते पण, आणि आपल्याकडे ते आज पाहुणे म्हणून आले तर आपलं एक आद्य कर्तव्य व्यक्त त्यांचा सत्कार करावा। तर मी आमले परिवाराकडून सगळ्या गणेश मंडळाकडून मी साहेबांचं स्वागत करू इच्छितो। कृपया त्यांनी त्याचा स्वीकार करावा। जिमचे आणि आमचे ट्रेनर आहे ते मी त्यांचं स्वागत करू इच्छितो। कृपया त्यांचा स्वीकार करावा। तुम्ही कसं टेन्शन घेता भारत दराडे साहेब पक्षी मित्र आहे बरं का। यांची फार मोठी टीम आहे। उन्हाळ्यामध्ये पक्षी मरू नये म्हणून त्यांनी तिकडे टाले बरेचसे झाडावर त्यांनी कुंड्या लावल्या, धान्य टाकलं आणि पाणी दिलं त्यांनी। खूप मेहनती पोरं आहे। स्वागत करतो। आनंद झाला आम्हाला। घात जेवण करून मला स्वतः आपण आराम वेळ करून खूप आनंद वाटला आम्हाला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज गणेश भक्त आज पळेगाव येथील रामगोपाल नगर येथे
कैलासवासी रावण आमले यांच्या गणेश मंडळाच्या ह्या 5वं वर्ष आहे आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही गणपतीच्या निमित्ताने एक भंडाराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो। सर्व भाविक भक्त या ठिकाणी येऊन प्रसादाचा लाभ घेतात आणि पहिल्या दिवसापासून ज्या श्रद्धेने गणपती बसवतात, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा त्याची आरती करणे आणि विसर्जनाच्या दिवशीही या गणेश मंडळाचे माझे मुलं राजेश आमले, बाळाजी आमले, तसेच गणेश बनगे, सर्व त्यांचे मित्रपरिवार सर्वांनी विसर्जनाच्या दिवशी शांततेनं दरवर्षीप्रमाणे विसर्जन करत असतात आणि याही वर्षी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। भंडाराचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। जवळपास 1000 ते 1100 लोक आतापर्यंत जेवण करून गेलेले आहे। दरवर्षी 1500 लोकांचे तर 1600 लोकांचं आपण जेवण तयार करत असतो आणि आमचा आमले परिवार तसेच त्यांचे आमच्या मुलाचे मित्रपरिवार हे सर्व मिळून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असतात। तर त्यांना सर्वांना गणपतीच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि दरवर्षी भंडाऱ्याच्या वेळेस थोडा पाऊस येत असतो। ह्यावेळेस सकाळी परमेश्वराला मी प्रार्थना केली की देवा गणपती बाप्पा येणारा पाऊस संध्याकाळी जरा थोडं नाही पडला पाहिजे, बरं होईल, कारण येणारे लोकांचे जेवणाचे हाल होऊन जातात। तर देवाने आमचं घरानं ऐकलंय आणि देवाने आज संध्याकाळी पाऊस न आल्यामुळे सर्वांनी एकदम आनंदाच्या वातावरणात उत्साहामध्ये हा जेवणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या ठिकाणी आमचे मुलगा राजेश आमले आपल्याला 2 शब्द बोलल। नमस्कार, माझं नाव राजेश आमले, कैलासवासी रावसाहेब राधाकिशन आमले गणेश मंडळाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि इथे येणारे सर्व म्हणजे भाविक भक्तांना आम्ही दरवर्षी प्रसादाचा कार्यक्रम ठेवतो आणि सर्वांनी त्याचा लाभ घेतला आणि आम्हाला तेवढी सेवा दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्याची गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो, पाऊस पाणी चांगलं हो, सगळ्याचं कल्याण हो। हे 5 वर्ष झाले मंडळाला आमच्या, 5 वर्ष झाले आणि ह्या वर्षी आम्ही 1,500 ते 2,000 लोकांचा स्वयंपाक बनवला। तर देवाच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित पार पडलं निर्विघ्न। सगळ्या ह्या भंडाऱ्याला पडेगाव, मिठमिठा, भावसिंगपुरा इथले सर्व स्थानिक नागरिक व इतर रहिवासी येतात। सर्वांनी गणपती विसर्जन शांततेत आणि निर्विघ्न पार पाडावे ही सर्वांना विनंती करतो। राजेश अशोकराव आमले। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही कैलासवासी रावसाहेब आमले कॉम्प्लेक्स, रामगोपाल नगर, पडेगाव इथे हा दैदिप्यमान सोहळा पार पडला। महाप्रसादाला जवळपास 1,500 ते 2,000 लोकांनी उपस्थिती लाभली आणि त्याचबरोबर पडेगाव, मिठमिठा, भावसिंगपुरा, आब्दी मंडी, दौलताबाद या सर्व परिसरातल्या लोकांनी भरभरून इथं प्रसाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थिती लाभली। त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो आणि एक विनंती करू इच्छितो की हा धार्मिक सण सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा तर दरवर्षी होतोच होतो, पण गणपती विसर्जनाच्या वेळेस तुम्ही थोडंसं काळजी घ्यावी। सर्व मंडळाला माझी विनंती आहे की आपण आवेशात राहून आणि सर्व पद्धतीने व्यवस्थित गणपती विसर्जन करण्यास विनंती। नियोजन केलं आहे, हे किती दिवस पहिली तयारी राहते? हे आपलं नियोजन जवळपास मागच्या महिनाभरापासून आपलं नियोजन राहतं। गणपती बसण्यापासून ते विसर्जनापर्यंत असं 1 महिन्यापूर्वीचं नियोजन आपल्याकडे होतं। आपण दरवर्षीप्रमाणे हे वर्ष म्हणजे 5 वर्ष आपले यावेळेस झालेले आणि 6वं वर्ष ह्या वर्षी लागलेले आहे। आपण दरवर्षी आरतीला, यजमान पदासाठी, प्रसादासाठी या सर्व गोष्टीचं नियोजन करत असतो। त्याचप्रमाणे मूर्ती आणणं, मूर्तीचं विसर्जन कसं करणं, बाकी मंडळाची स्थापना करणं, मंडळाचं परमिशन घेणं, सगळ्या गोष्टी करणं, याच्यात नियोजनात आपल्याला महिनाभर जात असतो। माझं नाव बाळासाहेब अशोकराव आमले। सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवाजी शिंदे। मी मनशिराम पांडुरंग बनगे, रामगोपाल नगर स्थायिक आहे। इथं आमच्या मंडळाचा भारी गणपती बसतो। इथं पूजा अर्चा होती, भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो। हे सगळं मिळून सनी आम्ही कार्यक्रम करतो राहतो। गणपतीच्या निमित्ताने सगळे लोक जमा होते, बाहेर आईकडे तिकडे पाहुणे रावळे येते, गावातले बाजूबाजूचे लोक येते, कार्यक्रमात उत्साह वाढतो। आम्हाला पण प्रोत्साहन वाटतं की आम्ही पण काहीतरी केलं पाहिजे गणपतीच्या देवासाठी काहीतरी, असं सगळे मिळून सनी आम्ही सगळे कार्यक्रम करीत राहतो। गणपती बाप्पा मोरया। प्रत्येक वर्षाला आमचे नाना आंबले साहेब करतात, सगळे चांगले काम करतात, लोकांना जेवण हे करतात। माझी सदिच्छा आहे सगळ्यांना।
अगोदर वक्रतुंड महाकाय सुरू